नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नागपूरमध्ये ही पदभरती निघालेली आहे। एकूण 7 प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती करून घेतली जात आहे। तर ती कोणते पदे आहेत, कशा प्रकारे भरती केली जाणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ, नागपूर माता कचेरी परिसर, सिद्धानंद पेठ, दीक्षाभूमीजवळ नागपूर या कार्यालयामध्ये आरोग्य अभियानाअंतर्गत PHNI आणि त्यासोबतच सिनियर नर्स मिडवायफरी ट्युटर तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये नागपूर येथील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वैद्यकीय अधिकारी आणि शाखा सदस्य या रिक्त पदाची, त्याचबरोबरच राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण मंडळ नागपूरमध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने इथे पदभरती करून घेतली जात आहे। तर ही सविस्तर जाहिरात, त्याची पदसंख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण काय असणार आहे, अर्जाचा नमुना कशा प्रकारे, नियम, अटी, शर्ती या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। आणि या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला www.nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेटून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार, ही सर्व गोष्टी आपण इथे व्यवस्थितपणे पाहून घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर PHNI चं हे पद असणार आहे। एकूण पदांची संख्या 1 आहे। ओपन वर्गासाठी इथे 1 जागा रिक्त ठेवण्यात आली आणि तुमचं नियुक्तीचं ठिकाण असणार आहे राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर इथे तुमचं नियुक्ती केली जाणार आहे। आणि तुम्हाला त्यासाठी एज्युकेशन लागणार आहे BSc नर्सिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकवण्याचा किमान 3 वर्षाचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला MSc सर्टिफिकेट पण इथे लागणार आहे। 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला दर महिन्याला पेमेंट 20,000 रुपये इतकं इथे मिळणार आहे। दुसरं पद आहे सिनियर नर्स मिडवायफरी ट्युटरचं, त्यासाठी 1 पद इथे भरून घेतले जात आहे। अनुसूचित जमातीमध्ये ST विद्यार्थ्यांसाठी इथे पद भरून घेतलं जात आहे। नियुक्तीचे ठिकाण तुम्हाला नॅशनल नोडल सेंटर सेवाग्राम वर्धा इथे तुमची हे भरती होणार आहे। आणि तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे MSc नर्सिंग विथ 3 वर्षाचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे। 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। दर महिन्याला तुम्हाला इथे 40,000 एवढं पेमेंट भेटणार आहे। त्यानंतर तिसरं पद आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वैद्यकीय अधिकारी, 1 पद रिक्त आहे। अनुसूचित जातीमध्ये SC प्रवर्गासाठी 1 पद आहे। तालुका प्रशिक्षण केंद्र आल्लपल्ली जिल्हा गडचिरोलीमध्ये तुम्हाला इथे पोस्ट दिली जाणार आहे। MBBS किंवा BAMS तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे। त्यासोबतच तुम्हाला प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते प्राधान्य असणार आहे। 50 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता किंवा आरोग्य सेवेतून तुम्ही निवृत्त असाल तर तुम्ही इथे 62 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। दर महिन्याला तुम्हाला इथे 28,000 पेमेंट एवढं मिळणार आहे। त्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शाखा सदस्यासाठी 1 पद इथे भरून घेतलं जात आहे। विमुक्त जातीसाठी किंवा भटक्या जमातीसाठी ब कडसाठी अशा प्रकारे 1 पद इथे भरून घेतलं जात आहे। तालुका प्रशिक्षण केंद्र नागभीड जिल्हा चंद्रपूरमध्ये इथे तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे। तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे आरोग्य सहाय्यिका किंवा आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण, त्यातून आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले व अनुभव प्रशिक्षणाचा अनुभव असल्यास त्या विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे। 50 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि सेवेतून निवृत्त असाल तर 62 वर्षापर्यंत तुम्ही इथे परत फॉर्म भरू शकता। दर महिन्याला तुम्हाला 18,000 इतकं पेमेंट इथे मिळणार आहे। त्यानंतर आहे सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा वरिष्ठ प्रयोगशाळा तज्ञ, एकूण 2 पदे भरून घेतली जात आहेत। इतर मागासवर्गीसाठी 1 आणि EBC साठी 1 पद, अशा प्रकारे इथे 2 पदे भरून घेतली जात आहेत। तुम्हाला नोकरीचे ठिकाण भेटणार आहे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर इथे तुमची पोस्ट असणार आहे। तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे मेडिकल, मायक्रोबायोलॉजी, अप्लाइड, जनरल अशा प्रकारचे तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे। 25 वर्षापर्यंत इथे ओपन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि 43 वर्षापर्यंत राखीव विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार आहे। दर महिन्याला तुम्हाला 25,000 एवढी इथे पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर 6वं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी, एकूण 4 पदे इथे भरून घेतली जातात। विमुक्त जातीसाठी 1 आहे, अनुसूचित जातीसाठी 1 आहे, SC-BC साठी 1 आहे आणि ओपन साठी 1 पद, अशा प्रकारे एकूण 4 पदे भरून घेतली जात आहेत। राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरमध्ये तुमची पोस्ट असणार आहे आणि तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे इंटरमीडिएट 10+2 and diploma or certified course of medical laboratory technology or equivalent, अशा प्रकारचं तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे। 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। दर महिन्याला तुम्हाला 17,000 पेमेंट भेटणार आहे आणि राखीव प्रवर्गातला विद्यार्थी 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकतो।
त्यानंतर 7वं पद आहे एक्स-रे टेक्निशियनसाठी असणार आहे. एकूण 1 पद भरून घेतलं जात आहे. खुल्या प्रवर्गासाठी इथेही रिक्त जागा असणार आहे. परत नागपूर प्रशिक्षण केंद्रामध्ये तुमची इथे पोस्ट असणार आहे. 12वी पासवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा त्यासोबत तुम्हाला डिप्लोमा इन रेडिओलॉजी असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला 17,000 दर महिन्याला इथे पेमेंट मिळणार आहे. फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे 1/3/2025 पासून 12/3/2025 पर्यंत तुम्हाला इथे सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण म्हणजे तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. अनुक्रमांक 1 व 2 या पोस्टसाठी तुम्हाला म्हणजेच कंत्राटी PHNI साठी आणि सिनियर नर्स मिडवायफरीसाठी तुम्हाला या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर, माता कचेरी परिसर, श्रद्धानंद पेठ, नागपूर या पत्त्यावर तुम्हाला 1 व 2 क्रमांकच्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे. आणि 3 ते 7 या पदासाठी तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा नागपूर मंडळ, नागपूर माता कचेरी परिसर, श्रद्धानंद पेठ, दीक्षाभूमी जवळ नागपूर इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर बाकीच्या शर्ती व अटी तुम्हाला सर्व इथे वाचून घ्यायचे आहेत. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे. तुम्हाला 100 गुणाची ही परीक्षा असणार आहे. म्हणजे तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला 50 गुण मिळणार आहेत. परत तुमची शैक्षणिक अर्हतेपेक्षा एज्युकेशन जास्त असेल तर तुम्हाला 20 प्रमाणे असे गुण परत मिळणार आहेत. आणि जर तुमच्याजवळ एक्सपिरियन्स असेल तर त्याचे तुम्हाला 30 गुण अशा प्रकारे एकूण 100 गुण मिळणार आहेत. या बेसिसवर तुमची मेरिट लिस्ट तयार होईल आणि तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. अशा प्रकारची जाहिरात असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून रोज आपल्या चॅनलवर येणाऱ्या जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.